नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसा आहात तुम्ही? बघितलं का आमच्या आंब्याच्या झाडाचे आंबे? हे आमचे ऊसाचे रांगरलेले हे आंबे उतरायचे काम चालू आहे. मोठ्या प्रमाणात आंब्यांची लागवड झाली यंदा. अपेक्षेपेक्षा फळे जास्त लागलेले आहेत झाडांना यावेळेस. ही बघा आमची आडसालाची लागण समोर दिसतच आहे तुम्हाला. कशी केलेली दिसते नांगरट. डबल पलटीची ही नांगरट आहे. झाडा या बोर्डातून कसे उगवले आहे गावात आपल्याला बघायला मिळत आहे. कालच्याच व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या रानाच्या बांधाला फळझाडांची लागवड करा, त्यांचा फायदा आपल्याला मोठ्या प्रमाणावर होतो. तसेच त्या फळांच्या लागवडीतून आपल्याला फळांचे उत्पादन मिळते, सावली मिळते. विविध प्रकारची फळझाडे असल्यामुळे दिसतात का तुम्हाला फळझाडे? आंबा, नारळ, लिंबू अशा विविध प्रकारच्या फळझाडांची मी माझ्या रानात लागवड केलेली आहे. यावेळेस आंब्याचा बहर जास्त असल्यामुळे सगळ्यांच्याच आंब्यांना जास्त फळे लागलेली आहेत. आपल्याला पाहायला मिळत असतील की आंबे कशा प्रकारे लटकलेले आहेत झाडाला. आता 2 ठिके आंबे काढलेले आहेत, अजून आंबे राहिलेले आहेत झाडांना. मित्रांनो, काही करा, कुठेही फिरा, कुठेही फिरून या तुम्ही, परंतु आपल्या शेताच्या बांधाला वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे लावा, त्याचे संगोपन करा. त्यातून योग्य ते प्रकारचे आपल्याला उत्पन्न मिळते. या उत्पन्नातून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे उपलब्ध होतात. आमच्या शेताच्या बाजूला मका करणी चालू आहे, पाहायला मिळते आपल्याला. तसेच वरच्या रानात विविध प्रकारची झाडे लावलेली आहेत. कसं वाटतंय आमचे रान तुम्ही कमेंटमध्ये सांगा.